हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार 26 मार्चच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. आणि आजच्या एपिसोडमध्ये सरकार आणि खरी तेजस्विनी या दोघींनी खरी तेजस्विनी कोण आहे हे सिद्ध करण्यासाठी एकानंतर एक डावपेच खेळले. खरं तर फक्त सरकार डावपेच खेळतीये. खरी तेजस्विनी बिचारी तर आपल्या डोळ्यातील अश्रूने सांगतेय की सखी मी तुझी खरी आई आहे. परंतु सखी डोक्यावर पडलीये, त्यामुळे तिला अजूनही सरकारमधला आणि स्वतःच्या खऱ्या आईमधला फरक कळत नाहीये. आणि गौतम तर मूग गिळूनच बसलाय, त्यामुळे गौतम सुद्धा काही बोलत नाहीये. त्यामुळेच सखीचं चांगलंच कन्फ्युजन झालंय. पण सखीने नेहले पे देहला मारला आणि सखीने चक्क सरकार आणि खरी तेजस्विनी यांना 4 दिवसांचा वेळ दिला स्वतःला सिद्ध करण्यासाठी. 4 दिवसामध्ये या दोघींपैकी एकीने सिद्ध करून दाखवायचं की मी खरी सरकार आहे असं सखी म्हणाली. मग आता या 4 दिवसांमध्ये काय घडणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पार्टी सुरू झालेली असते आणि या पार्टीमध्ये सरकार आणि तेजस्विनी यांच्यामध्ये जबरदस्त सामना रंगलेला असतो. कोण खरी तेजस्विनी, कोण खोटी तेजस्विनी. आणि स्वतःचा डाव जिंकण्यासाठी सरकार चक्क स्वतःच्या हातावरच चाकूने वार करते आणि तिच्या हातातून घळाघळा रक्त वाहू लागतं. त्यामुळे सखी, कान्हा, गौतम, मीनाक्षी, उर्मिला, परशुराम या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. कोणाचाच विश्वास बसत नाही की सरकारने चक्क स्वतःच्याच हातावर वार करून घेतलाय आणि तिच्या हातातून रक्त वाहतंय. खऱ्या तेजस्विनीला सुद्धा मोठा धक्काच बसतो, कारण तिला वाटत असतं की सरकार तिचा हात कापणारे, तिच्यावर हल्ला करणारे. पण सरकारने चक्क स्वतःचाच हात कापून घेतलाय, त्यामुळे तिला सुद्धा आश्चर्य वाटतं. सरकारच्या हातातून रक्त वाहत असतं. सरकारची सगळी नाटकं असतात, पण हे रक्त मात्र खरं असतं. आणि आपल्या महामूर्ख सखीला मात्र या सरकारचा पुळका येतो आणि आई आई काय केलंस तू असं म्हणून सखी ही चक्क तेजस्विनीला दूर करून सरकारच्या जवळ जाते. आणि सखीला हा घाव बसलाय, सखी माझी काळजी करतीये हे पाहून सरकार चांगलीच खुश होते आणि नाटकं करू लागते. आई ग खूप त्रास होतोय, रक्त वाहतंय, मला खूप त्रास होतोय. सखी आणखीनच घाबरते आणि हर्षदाला आवाज देते, हर्षदा लवकर फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये. आणि सखी ही खूपच प्रेमाने सरकारला आपल्याबरोबर घेऊन जाऊ लागते तिला बसवण्यासाठी, कारण तिने आता हात कापून घेतलाय, रक्त वाहतंय, तर तिला त्रास होतोय ना. आणि हे पाहून कान्हा आणि खऱ्या तेजस्विनीला मोठा धक्काच बसतो की सखीचा अजून विश्वास बसला नाहीये आणि सखी सरकारच्या या नाटकांना भुलतीये. आणि मग सरकार मात्र चांगलीच खुश होते. सखीचा आपल्याकडे लक्ष नाहीये, ती तर आपल्या जखमेकडेच पाहते, आपल्या हातातून वाहणाऱ्या रक्ताकडेच पाहते. हे पाहून सरकार कान्हा आणि तेजस्विनीला डोळे दाखवते. पाहिलं का माझा प्लॅन कसा यशस्वी झाला. या दोघांना खूप राग येतो आणि सखी सरकारला तिच्या सिंहासनावर बसवते. हर्षदा फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते आणि मग सखी आपल्या खोट्या आईला सरकारला फर्स्ट एड देऊ लागते. सगळ्यात आधी कॉटनने तिचं रक्त पुसते आणि सखीची ही काळजी पाहून आपला प्लॅन यशस्वी झालाय हे पाहून सरकार पुन्हा एकदा कान्हा आणि तेजस्विनीला डोळे दाखवते आणि सखी फर्स्ट एड करते. खूपच प्रेमाने सरकारला जी जखम झाली आहे ती जखम आधी कॉटनने पुसून काढते, मग त्याच्यावर अँटीसेप्टिक लावते, मग त्याच्यावर बँडेज लावते, पट्टी बांधते. आणि जेव्हा सखीचं लक्ष नसतं तेव्हा सरकार कान्हा आणि तेजस्वीला डोळे दाखवते आणि जेव्हा सखी तिच्याकडे पाहते तेव्हा आई ग खूप त्रास होतोय अशी नाटकं करते. कान्हाला खूप राग आलेला असतो की सरकार काही सुधारणार नाही, तिची नाटकं सुरूच आहे. तर तेजस्विनीला मात्र वाईट वाटतं की आपली मुलगी सखी मला सोडून या नालायक मनस्विनीची किती काळजी घेतीये. आणि सखी ही चक्क सरकारला म्हणते, आई हे का केलंस तू, किती रक्त वाहिलं, किती त्रास झाला तुला, आई तू असं का केलंस सांग ना. आणि मग सरकारची ॲक्टिंग सुरू होते. आजपर्यंत सरकारचा जो सूर आपण कधीच ऐकला नाहीये, सरकार त्या सुरात बोलते. आलीस ना शेवटी, आईचं रक्त वाहिलं ते पाहून लगेच आलीस, स्वतःहून धावत आली, मला प्रेमाने आई अशी हाक मारली. आणि हे रक्त खोटं नाहीये, खरं रक्त आहे आणि रक्तच रक्ताला ओळखतंस. त्यामुळे तू मला ओळखलं, तुझी ही काळजी, तुझी ही तळमळ, तुझं माझ्याबद्दलचं प्रेम पाहून तू मनातून मलाच आई मानतेस. तुझं मन हे जाणतं की मीच तुझी खरी आई आहे
आज तू हे सिद्ध केलंस. कान्हा आणि तेजस्विनीला खूप राग येतो. सखी चांगलीच कन्फ्यूज होते आणि सरकार मोठ्या मोठ्या बाता मारू लागते की पुरावे दिशाभूल करू शकतात आणि मनात भ्रम निर्माण करू शकतात. परंतु मन हे कधीच असं होत नाही. मनाला सगळं खरं खरं माहीत असतं आणि आता तुला सुद्धा ते कळलंय की मीच तुझी खरी आई आहे. तुझी ही तळमळ, माझ्याविषयीची काळजी हेच सिद्ध करतीये की मी तुझी खरी आई आहे आणि कान्हाने आणलेली ही बाई तुझी मावशी आहे, मनस्विनी आहे. परंतु सखी अजून सुद्धा कन्फ्यूज झालेली असते आणि सरकारच्या मोठ्या मोठ्या बाता सुरूच असतात. सरकार सखीला म्हणते, सखी तुला आठवतंय का, एकदा तू घर सोडून गेली होती तेव्हा मी असंच हाताची नस कापून घेतल्याचं नाटक केलं होतं. तेव्हा सुद्धा तू अशीच घाबरली आणि माझ्यासाठी धावत पळत घरी आली होती. सखीला हे सगळं आठवतं. सरकार म्हणते, पण तेव्हा मी नाटक केलं होतं, तेव्हा मी माझ्या हाताची नस नव्हती कापून घेतली. पण आज हे सगळं नाटक नव्हतं. आज मी खरोखर माझा हात कापून घेतला होता. कारण मला हे सहनच होत नाहीये की माझ्या सखी बाळावर दुसरं कुणीतरी हक्क सांगतंय, माझ्या सखी बाळाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतंय. त्यामुळे मी हे सगळं केलं. कान्हा आणि खऱ्या तेजस्विनीला खूप राग येतो आणि सखी ही सुद्धा दुःखी झालेली असते. तेजस्विनी सखीजवळ येते आणि म्हणते, सखी मी तुझी खरी आई आहे. तू या मनस्विनीच्या बातांना भुलू नकोस. ही पुन्हा एकदा तुला इमोशनल करण्याचा प्रयत्न करतीये, तुझ्या भावनांशी खेळतीये. मागील 12 वर्षांपासून तिने तुझ्याबरोबर हेच केलंय. तुझ्या भावनांशी ती खेळलीये. तुला आठवत नाहीये का 12 वर्षांपूर्वी तुझी आई तुझ्याशी कशी वागायची? आणि मागील 12 वर्ष या सरकारने तुला कधीही आईचं प्रेम दिलेलं नाहीये. ती फक्त तुझ्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करतीये. तिच्यावर विश्वास ठेवू नको. ही सगळी तिची नाटकं आहेत. मी तुझी खरी आई आहे. खरी तेजस्विनी कामत मी आहे. सखी म्हणते, मला काहीच कळत नाहीये कोण माझी खरी आई आहे. मला ही सुद्धा माझी खरी आई वाटते आणि तू सुद्धा माझी खरी आई वाटते. मला आज जे त्रास झाला त्यावरून ही माझी खरी आई आहे असंही मला वाटतं. आणि तू मला जो मायेचा स्पर्श दिला त्यावरून मला जुन्या काळातील माझी खरी आई सुद्धा आठवते. मी खूप कन्फ्यूज झाली आहे. मला काहीच कळत नाहीये की माझी खरी आई कोण आहे. आणि सगळेजण सुद्धा याच कन्फ्युजनमध्ये असतात. सरकारला मात्र बरं वाटतं की अजूनसुद्धा सखीचा विश्वास बसलेला नाहीये की तिची खरी आई मी नाहीये. आणि सखी म्हणते, मला खरंच यावर विश्वास पटत नाहीये की आज इतक्या वर्षानंतर मला एक सत्य कळलंय की माझ्या आईला एक सख्खी जुई बहीण सुद्धा आहे आणि या दोन्ही व्यक्ती माझी आई असल्याचं सांगताय. परंतु माझी खरी आई कोण आहे हेच मला अजून कळत नाहीये. मला काहीच समजत नाहीये. आणि तेवढ्यात सरकार उभी राहते आणि म्हणते, सखी तुला अजून सत्य कळलं नाहीये ना, ठीक आहे. आणि ती सगळ्या लोकांना सांगते, पार्टी इज ओव्हर. आज माझा वाढदिवस होता आणि आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा वाढदिवस होता. आता तुम्ही जाऊ शकता. सगळी माणसं तेथून जाऊ लागतात, पाहुणे, पत्रकार. तर तेवढ्यात सखी सगळ्यांना थांबवते आणि म्हणते, थांबा, अजून वाढदिवस साजरा नाही झालाय. आणि सखी म्हणते, आई आपण हे कन्फ्युजन नंतर दूर करूया. मी तुम्हाला दोघींना 4 दिवसांचा वेळ देते. या 4 दिवसांमध्ये तुम्ही सिद्ध करून दाखवायचं की खरी तेजस्विनी कामत कोण आहे. पण आता आपण इतक्या पाहुण्यांना बोलवलंय आणि आज माझी मावशी सुद्धा इथे आहे आणि माझी आई सुद्धा इथे आहे. आता यातील माझी मावशी कोण आहे आणि माझी आई कोण आहे हे मला माहिती नाहीये. पण आज त्या दोघींचा सुद्धा वाढदिवस आहे. त्या दोघी येथे हजर आहेत. तर आपण हा वाढदिवस साजरा करूया. त्यामुळे सरकारचा पोपट होतो. तिच्याकडे नाही म्हणायला उत्तरच नसतं. सखी ही हर्षदाला चाकू आणायला सांगते. हर्षदा चाकू आणून देते. सखी सरकारकडे एक चाकू देते आणि मग त्यानंतर खऱ्या तेजस्विनीकडे सुद्धा एक चाकू देते आणि या दोघींना केक कट करायला सांगते. सरकार ही सखीकडे प्रेमाने पाहत असते. कारण मीच तुझी खरी आई तेजस्विनी आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे नाटक तिला करायचं असतं. आणि मग खरी तेजस्विनी आणि सरकार या दोघीही केक कट करतात आणि सखी ही केक भरवण्याचा विचार करते. पण कोणाला केक भरवावं, सरकारला केक भरवायचा की खऱ्या तेजस्विनीला केक भरवायचा, हेच कन्फ्युजन सखीला झालेलं असतं आणि तिला काहीच कळत नाही. तर इकडे सरकारच्या हाताला लागलेलं असतं, जखम झालेली असते आणि तिला त्रास होत असतो. तिचं तिच्या जखमेकडे लक्ष असतं आणि खऱ्या तेजस्विनीची नजर मात्र सखीच्या चेहऱ्यावरून हटत नसते. आणि सखी ही तेजस्विनीला केक भरवण्याचा विचार करते. कान्हा हे सगळं पाहत असतो
आणि सखी तेजस्विनीला केक भरवणार. इतक्यात खरी तेजस्विनी म्हणते, सखी बाळा, तुझी जर इच्छा असेल ना तर तू मनस्विनीला सरकारला केक भरू शकते, मला काही वाटणार नाही. आणि मग सखी स्माईल करते. खरंच आपली खरी आई अशीच होती. तिला कधीही स्वतःचा स्वार्थ किंवा सगळ्यात आधी मला अशी भावना तिच्या मनात नव्हती. ती नेहमी दुसऱ्याचा विचार करायची. हे सखीला सुद्धा पटतं. आणि सखी मग सरकारसमोर केक धरते आणि सरकार तर स्वार्थीचे, सगळ्यात आधी मला असं म्हणणारी. त्यामुळे ती सखीचा हात पकडते आणि केक खाते. आणि त्यानंतर चक्क सखीला प्रेमाने जवळ घेते, तिला मिठी मारते, सखी बाळा असं म्हणते. कान्हा आणि सरकार एकमेकांकडे रागारागाने पाहत असतात. तेजस्वीला सुद्धा वाटतं की वाह, सरकार काय ॲक्टिंग करतीये. पण आपल्या मूर्ख सखीला हे मात्र कळत नाही की इतकी 12 वर्ष ज्या सरकारने कधी तिला प्रेमाने जवळ घेतलं नाही, तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला नाही, कधी तिला सखी बाळा अशी हाक मारली नाही, ती सरकार आज अचानक इतकी प्रेमळ कशी झाली, मायेचा झरा कसा वाहतोय, हे काही सखीला कळत नाही. तिला ते समजतच नाही. आणि मग सखी खऱ्या तेजस्विनीला केक भरू लागते. तर खरी तेजस्विनी म्हणते, सखी बाळा, मला केक नको भरूस, मला तू तुझ्या हाताने बनवलेला उकडीचा मोदक भरवशील का. सखी खूप इमोशनल होते आणि तिला आठवतं की कालच तिने गौतम काकाला आणि मीनाक्षीला सांगितलं होतं, उद्या माझ्या आईचा वाढदिवस आहे, तर मी तिच्यासाठी उकडीचे मोदक बनवणार आहे, पहिल्यांदाच ट्राय करणार आहे. सखी म्हणते, हो हो, मी भरवते तुम्हाला. आणि सखी आपला मोदकाचा डब्बा उघडते. सखीला खूप आनंद झालेला असतो. तिची इच्छा पूर्ण झालेली असते. तिला अजून कळलेलं नसतं की तिची खरी आई कोण आहे, तेजस्विनी की सरकार. पण शेवटी मी बनवलेला मोदक मी माझ्या आईला भरवते म्हणून तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. आणि ती खूप प्रेमाने सरकारला नाही तर आपल्या खऱ्या आईला तेजस्विनीला उकडीचा मोदक भरवते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. सखीला जरी माहीत नसलं की हीच तिची खरी आई आहे, तेजस्विनी आहे, पण आपल्या सगळ्यांना तर हे माहिती आहे. आणि त्याच वेळेस बॅकग्राऊंडमध्ये एक इमोशनल गाणं सुरू होतं आणि येथे कोणतेच डायलॉग नाही आहे, फक्त आई आणि मुलीच्या खऱ्या भावना आहेत, ज्या पाहून तुमच्यासुद्धा डोळ्यात नक्कीच पाणी येईल. सखी ही आपल्या आईला तेजस्विनीला हा मोदक भरवत असते आणि त्याच वेळेस तेजस्विनीला चक्क या सखीमध्ये 12 वर्षांपूर्वीची छोटीशी सखी दिसते. छोटीशी सखीच आपल्याला मोदक भरवतीये असं तेजस्विनीला वाटतं. तेजस्विनीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. ही छोटीशी नाजूकशी सखी आपल्या आईला हा मोदक भरवत असते. तेजस्विनी हा मोदक खाते, तिला मोदक खूप आवडतो. आणि इकडे सखीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं. आपण आपल्या आईला मोदक भरवतोय, माझी इच्छा पूर्ण झाली, वाढदिवशी मी आईला मोदक भरवतेय म्हणून सखीसुद्धा खूप खुश होते. आणि तेजस्विनी प्रेमाने हा मोदक खात असते. आपल्या मुलीच्या हातून 12 वर्षांनंतर तिने काहीतरी खाल्लेलं असतं. आणि खरंच हा विचार करूनच तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येईल एवढं मात्र नक्की. कारण सखीसाठी आणि तेजस्विनीसाठी हा सीन खूप इमोशनल आहे. सखीला तर 12 वर्ष आपल्या आईचं प्रेम नाहीच मिळालंय, परंतु तिच्यासमोर तिची आई होती. जरी तिला हे माहीत नव्हतं की ही माझी खरी आई नाहीये, पण तिला फक्त प्रेम नाही मिळालं, सहवास तर मिळाला. पण खऱ्या तेजस्विनीला मात्र या मनस्विनीने, सरकारने 12 वर्ष त्या काल कोठडीमध्ये कोंडून ठेवलं होतं. आणि ती आपल्या कुटुंबापासून, आपल्या मुलीपासून 12 वर्ष दूर होती. आज त्या मुलीला तिने 12 वर्षानंतर पाहिलंय, तिची भेट झाली आहे, तिच्या हातून ती हा मोदक खातीये. म्हणून तेजस्विनी खूप इमोशनल होते, तिच्या डोळ्यात पाणी येतं. आणि आपली ही आई किती प्रेमाने आपण बनवलेला मोदक खातीये म्हणून सखीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं, ती सुद्धा इमोशनल होते. सरकार मात्र सखीच्या मागे येऊन उभी राहते आणि तिच्याकडे आणि तेजस्विनीकडे रागारागाने डोळे वटारून पाहत असते. आणि मग पुढच्या क्षणी सरकार तिच्या बेडरूममध्ये असते आणि सरकारने तोडफोड सुरू केलेली असते. आज काय घडलं हे सगळं तिला आठवतं. तो कान्हा खऱ्या तेजस्विनीला घेऊन आला. तेजस्विनीने सखीला सांगितलं, मी तुझी खरी आई आहे, ही माझी बहीण मनस्विनी आहे, तिने मला डांबून ठेवलं होतं, तिने तुला त्रास दिला, राघवचा खून केला. हे सगळं आठवून सरकारला खूप राग येतो आणि सरकार तोडफोड सुरू करते. आपल्या टिपॉयवर ठेवलेल्या वस्तू सगळं इकडच्या तिकडे फेकू लागते. ती रुद्रावतार धारण करते. त्यानंतर सखीने आपल्याला 4 दिवसांची मुदत दिली आहे.
खरी सरकार कोण हे सिद्ध करण्यासाठी, खरी तेजस्विनी कोण हे सिद्ध करण्यासाठी हे सगळं आठवून सरकारला खूप राग येतो आणि सरकारची पुन्हा एकदा तोडफोड सुरू होते. तिने ठरवलेलं असतं आज काय रूम नीटनेटकी राहू द्यायची नाही, रूमचे 12 वाजवायचे. आणि मग सखी, कान्हा, तेजस्विनी हे सगळे कसे आपल्या विरुद्ध एकवटले होते. 12 वर्षांपासून मी जो इतका मोठा डाव रचला होता, ही सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न करत होते, ते सगळं आता माझ्या हातातून निसटून जाणार या भावनेने सरकार खूप घाबरलेली असते. तिला खूप राग आलेला असतो. ती संपूर्ण रूमची तोडफोड करते. तेव्हा कुठे तिचा जीव शांत होतो आणि ती जोरात ओरडते, नाही कान्हा, मी तुला सोडणार नाही. तू मला डबल क्रॉस केलंय. तू माझा खूप मोठा विश्वासघात केलाय. तू त्या खऱ्या तेजस्वीला घरात घेऊन आला आणि माझी 12 वर्षांची मेहनत तू मातीमोल केलीस. मी तुला सोडणार नाही आणि मी ही संपत्ती, ही सत्तासुद्धा सोडणार नाही. काही झालं तरी मीच खरी तेजस्विनी कामत आहे हे मी सिद्ध करून दाखवणार, असा विचार सरकार करत असते. आणि त्याच वेळेस कान्हा या वस्तूवर पाय पडायला नको, त्या वस्तूवर पाय पडायला नको असं करत करत सरकारच्या रूममध्ये येतो आणि विचारतो, काय झालं सरकार? सरकार खूप चिडते आणि कान्हाकडे रागारागाने पाहते. आत्ता याचा जीव घ्यावा असे सरकारचे एक्सप्रेशन असतात आणि कान्हा तिच्याकडे पाहत असतो. तर इकडे सखी खऱ्या तेजस्विनीला घेऊन एका रूममध्ये येते आणि म्हणते, आजपासून हीच तुमची रूम. ही रूम पाहून तेजस्विनी खूप इमोशनल होते आणि म्हणते, ही तर तुझ्या बाबांची, राघवची स्टडी रूम आहे. ते याच रूममध्ये आपले सगळे बिझनेसचे काम करायचे आणि या रूममध्ये काहीही खाल्लेलं त्यांना आवडत नव्हतं, कारण त्यांना आपल्या कामाची जागा नेहमी स्वच्छ आणि टापटीप असावी असं वाटायचं. आणि तेजस्विनी सखीकडे पाहते. सखी म्हणते, हो का, मला याबद्दल जास्त माहिती नाही आहे. तर तेजस्विनी सखीला म्हणते, हो सखी बाळा, तुझी यात काही चूक नाही आहे. तू तेव्हा खूप लहान होती आणि मला माहिती आहे तू कन्फ्यूज झाली आहे. इतक्या वर्षानंतर हे सगळं सत्य तुझ्यासमोर आलं आहे. नक्कीच तू कन्फ्यूज होशील, परंतु हेच खरं आहे की मी तुझी खरी आई तेजस्विनी आहे. पण सखीला अजूनही खऱ्या तेजस्विनीवर विश्वास बसलेला नसतो आणि इकडे कान्हाने एक प्लॅन बनवलेला असतो. त्याने चक्क हाताची घडी घातलेली असते आणि हातामागून तो मोबाईल घेऊन उभा असतो आणि या मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग होत असते आणि तो सरकारला विचारतो, सरकार, तुम्ही हे कसं सिद्ध करणार आहात की तुम्ही खऱ्या तेजस्विनी कामत आहात, सखीची खरी आई आहात? पण तेवढ्यात सरकारला कान्हाच्या हातात मोबाईल दिसतो. सरकारला संशय येतो की कान्हा नक्कीच ऑडिओ रेकॉर्डिंग करतोय किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय. सरकार कान्हाच्या हातातून हा मोबाईल हिसकावून घेते आणि पाहते तर मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू असतं. कान्हा चांगलाच घाबरतो की माझा प्लॅन फ्लॉप झाला. सरकार खूप चिडते आणि कान्हाचा मोबाईल फेकून देते. कान्हा मोबाईल उचलतो. सरकार चिडून म्हणते, हीच तुझी खरी लायकी आहे. तू फक्त ऑडिओ रेकॉर्डिंगच करू शकतो, व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची तुझी हिंमतच नाहीये. कान्हा सुद्धा खूप चिडतो. आता कान्हाचे सुद्धा तेवर बदललेले असतात. कालपर्यंत जो कान्हा सरकारसमोर खाली मुंडी घालून राहायचा, सरकार काही बोलली तर मान खाली घालायचा, डोळे खाली करून बोलायचा, त्या कान्हामध्ये आता वेगळाच कॉन्फिडन्स आलेला असतो आणि कान्हा सरकारला उत्तर देतो, सरकार, माझी खरी लायकी आहे ना अजून तुम्हाला कळली नाहीये. ज्या दिवशी माझी खरी लायकी तुम्हाला कळेल ना, तुमच्या पायाखालची उरली सुरलेली जमीन सुद्धा निघून जाईल. सरकार चिडून म्हणते, हीच तुझी खरी लायकी आहे. मी तुला माझं काम करण्यासाठी या घरात आणलं होतं. तू तो उंट आहे ज्या उंटाला मी तंबूत फक्त मान झाकायची जागा दिली आणि त्याने संपूर्ण तंबूवरच आपला हक्क दाखवलाय, तंबू बळकवण्याचा प्रयत्न केलाय. तर कान्हा सरकारला उत्तर देतो, सरकार, मी जरी तंबू बळकवण्याचा प्रयत्न केला असेल ना, पण तो तंबू तुमचा तरी कोठे होता? तुम्ही सुद्धा तो तंबू बळकावलाच होता. या तंबूवर तुमचा सुद्धा हक्क नव्हता. हे ऐकून सरकार खूप चिडते आणि कान्हाला म्हणते, तू मला डबल क्रॉस केलंय. तुला माहिती नाहीये ही सरकार अजून काय चीज आहे. मला फक्त स्वतःला सिद्ध करू दे की मीच खरी तेजस्विनी कामत आहे. त्यानंतर मी तुझी काय अवस्था करेल ना, हे तुला सुद्धा माहिती नाहीये. तुझ्या 7 पिढ्या घाबरतील. तर कान्हा उत्तर देतो, सरकार, आता तुमच्या फुकट्या धमक्या नाही ना, मी घाबरत नाही. कारण तुम्हाला अजून हा कान्हा काय ना हे कळलेलं नाहीये. ज्या दिवशी तुम्हाला कळेल की हा कान्हा कोण आहे, त्या दिवशी तुमची माझ्यासमोर बोलण्याची हिंमत सुद्धा राहणार नाही. सरकार खूप चिडते आणि कान्हा सरकारला म्हणतो, तुम्ही ना आता एक काम करा. तुमचं बिंग तर फुटलंय.
तुम्ही मनस्विनी आहात, सखीची खरी आई नाही आहात, हे तर मी आता लवकरात लवकर सिद्ध करणारच आहे. सगळ्यांसमोर तर मी ते सांगितलंय, मी सखीला सुद्धा ते पटवून देईल. आणि मग त्यानंतर तुम्ही ना या बंगल्याबाहेर एक जागा शोधून ठेवा भीक मागायला. तुम्हाला मी तेथे भीक मागायला बसवणार. हे ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो. हा कान्हा चक्क माझ्यासमोर इतका माजल्यासारखं बोलतोय, मला बाहेर रस्त्यावर भीक मागायला बसवणार. हे ऐकून सरकार खूप चिडते, कान्हाकडे रागारागाने पाहू लागते. पण कान्हा सुद्धा तिला काही घाबरत नाही. कान्हाने सुद्धा ठरवलेलं असतं, आता मी काही हिच्या बापाला घाबरत नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. तसं तर आपल्याला सखी आणि गौतमचा खूप राग येतोय, कारण एवढं होऊन सुद्धा सखी अजून त्या सरकारलाच आपली खरी आई मानतीये. तेजस्विनीवर तिचा विश्वास बसत नाहीये. आणि गौतम तर मूग गिळूनच बसलाय. सखीला सगळं सत्य सांगायचं सोडून तो काहीच बोलत नाहीये. आता कुल्फीच्या जीवाला घाबरायची काही गरजच नाहीये त्याला, पण तरी सुद्धा तो घाबरलाय आणि गप्प बसलाय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सखीने सरकारला आणि खऱ्या तेजस्विनीला 4 दिवसांची मुदत दिली आहे. आणि या 4 दिवसांमध्ये या दोघींना सिद्ध करून दाखवायचं आहे की खरी तेजस्विनी कोण आहे, सखीची खरी आई कोण आहे. आणि यासाठी या दोघींमध्ये चांगली चुरस निर्माण होणार आहे. दोघी सुद्धा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील की मी खरी तेजस्विनी आहे, मी सखीची खरी आई आहे. परंतु सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपवता येत नाही. आणि सरकार जवळपास पहिली 12 वर्ष सखीच्या आयुष्यात नव्हती, त्यामुळे सखीबद्दल तिला अनेक गोष्टी माहीत नाहीये. पण सखीच्या खऱ्या आईला तेजस्विनीला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आणि याचा फायदा नक्कीच खऱ्या तेजस्विनीला होणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की घरातील सगळेजण मस्तपैकी डायनिंग टेबलवर नाश्ता करायला बसलेले असतील. आणि त्याच वेळेस तेथे खरी तेजस्विनी येणार आणि ती आता आपल्या स्वतःच्या खऱ्या रूपात येणार. इतक्या दिवस तिच्या अंगावर ते ब्लँकेट, तिचे ते विस्कटलेले घाणेरडे केस, 12 वर्षांपासून कोणत्याही व्यक्तीला असं डांबून ठेवल्यावर अशीच अवस्था होणार. या अवस्थेत पाहून, खऱ्या तेजस्विनीला या अवस्थेत पाहून आपण सगळे खरंच खूप बोर झालो होतो. परंतु आता खरी तेजस्विनी तिच्या खऱ्या रूपात येणार आहे. आणि तिचा जो सासूत चेहरा आणि तिची ती साडी, तिचं ते चेहऱ्यावरचे प्रेमळ एक्सप्रेशन हे पाहून हीच सखीची खरी आई आहे हे सखीला लगेच कळलं पाहिजे. आणि ती सगळ्यांबरोबर जेवायला येऊन बसेल. आणि मग सखी आपला प्लॅन सुरू करेल. सखीला सुद्धा हे जाणून घ्यायचं आहे की माझी खरी आई कोण आहे. आणि हे जाणून घेण्यासाठी सखी एक आयडिया करणार. सखी ही लहानपणी मस्तपैकी एका चहाच्या प्लेटमध्ये, चहाच्या बशीमध्ये टोस्ट घ्यायची, त्याच्यावर गरमागरम चहा ओतायची आणि मग टंगळ मंगळ करत, इकडे तिकडे पाहत पाहत कसं बसं चमच्याने हा चहा आणि टोस्ट खायची. ही तिची सवय होती असं तिने कान्हाला सांगितलेलं होतं. पण सरकारला हे माहीत नाहीये. त्यामुळे सखी आणि कान्हा हा प्लॅन बनवणार. आणि सखी ही आपल्या सवयीप्रमाणे एका प्लेटमध्ये, एका चहाच्या बशीमध्ये एक टोस्ट घेणार, यावर गरमागरम चहा ओतणार आणि चमच्याने खाऊ लागेल. तर कान्हा तिला म्हणेल, काय बेबी सरकार, तुम्ही आता असंच टंगळमंगळ करत खाणार आहात का? आणि मग खरी तेजस्विनी लगेच म्हणेल, अरे कान्हा, सखीची ही लहानपणापासूनची सवय आहे. लहानपणी सुद्धा ती असंच करायची की बशीमध्ये असा चहा घ्यायचा, त्यात टोस्ट बुडवायचा आणि चमच्याने खायचा. पण पटकन नाही खायचा, असंच इकडे तिकडे पाहत पाहत टाईमपास करत रेटाळत ती खात बसायची. आणि सखी लगेच आपल्या आईकडे पाहिल की खरंच तिला तर माझी ही सवय माहिती आहे. पण सरकारला राग येईल आणि सरकार तेजस्वीला म्हणेल, ए तुला काय करायचंय, ती माझी मुलगी आहे, माझी मुलगी टाइमपास करो, रंगरेंगाळत खाओ, टंगळमंगळ करत खाओ, तुला काय फरक पडतो? आणि मग सखीला मोठा धक्काच बसणार, कारण सरकारला माझी ही सवय माहीत नाहीये हे तिच्या लक्षात येईल. आणि खऱ्या तेजस्वीला मात्र हे माहिती आहे. आणि कान्हा हा सरकारला जाब विचारेल, सरकार, तुम्ही तर सखीची खरी आई आहात ना, मग तुम्हाला बेबी सरकारची ही सवय माहीत नाहीये का? लहानपणी त्या असंच खायच्या. आणि तेजस्विनी उत्तर देईल, ती खरी आई नाहीये, मग तिला कसं माहीत असणार? कारण आपल्या मुलीच्या सवयी या फक्त खऱ्या आईलाच माहीत असतात, खोट्या आईला नाही. त्यामुळे सरकारला खूप राग येईल. म्हणजे आता तेजस्विनीने सुद्धा ठरवलंय या सरकारची जिरवायची. तर फ्रेंड्स, खरंच
आता खरी तेजस्विनी आणि खोटी तेजस्विनी म्हणजे सरकार या दोघी एकमेकींसमोर आहेत. त्यामुळे मालिका पाहायची मजा खूपच वाढली आहे, एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.